त्या कुटुंबाला मदत दिल्या गेली। आम्ही खरं त्याचं श्रेय अनिल देशमुख साहेब आहेत, त्यांनी ती मागणी केली, ते उठले नाही, तिथे दिवसभर बसून होते। म्हणून 25 लाख रुपये इंडस्ट्रीने दिले, 10 लाख रुपये सरकारने दिले। पैशाने जीव काय मिळवता येत नाही। त्या भागामध्ये जवळपास 30-40 असे उद्योग आहेत जे एक्सप्लोजिव्ह इंडस्ट्री म्हणून त्याचं नाव आहे। यामध्ये सुरक्षा दृष्टीनं कुठलीच उपाययोजना नाही तिथे अध्यक्ष महोदय। 500 किलो स्फोटक तिकडे फटाक्यांच्या वाती बनवण्याचं काम केलं जातं, फटाक्यांच्या वाती, आणि त्या वाती तोडल्यानंतर वाती तयार केल्यानंतर त्याला कट केलं जातं आणि कट करून ते पॅकिंग केलं जातं, त्यातून झालेला स्फोट आहे। आम्ही सगळ्या कामगारांनी सांगितलं अध्यक्ष महोदय की तिथे कुठल्याही सेफ्टीच्या दृष्टीनं ना पोशाख होता, ना शूज होता, सुरक्षाची साधनं नव्हती, त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाही अध्यक्ष महोदय। आणि अशा वेळेस हे उद्योग चालतात कसे? या उद्योगावर कोणाचं नियंत्रण आहे? आणि यामध्ये फक्त आणि फक्त कामगार क्षेत्राशी संबंधित लोक वर्षातून एकदा जातात। ते कशासाठी जातात? तर हप्ता वसुलीसाठी जातात, पैसे जमा करायचा आणि निघून जायचं ऑफिसमध्ये बसून। हे जर होत असेल उद्या कामगारांच्या भविष्याचा प्रश्न, त्यांचा भवितव्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला अध्यक्ष महोदय। आणि छोट्या छोट्या मुलांना तिकडे कामावर ठेवलं जातं। आपण जर पाहिलं तर अगदी तरुण पोरं आहे ती, यामध्ये दानसा मरसकोले, श्रद्धा पाटील, प्रांजली मोदरे हे 22 वर्ष वयाचे आहेत, 22 वर्ष, आणि प्राची फलके ही 19-20 वर्षाची मुलगी आहे अध्यक्ष महोदय। वैशाली श्रीसागर 20 वर्षाची मुलगी आहे। मोलानी अनोळे मृत्यू झालेली 27 वर्ष, पन्नालाल बंदेवार आणि शीतल चरप हे 30 वर्ष। म्हणजे ह्या तरुण एकदम कामगार आहेत आणि त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अध्यक्ष महोदय। या स्फोट घटनेमध्ये या झालेला स्फोट जो आहे यामध्ये या जो कामगाराचा जीव गेला, हे मध्ये आमची मागणी अशी आहे अध्यक्ष महोदय की संचालक औद्योगिक सुरक्षा आणि मुख्य अग्निशमन अधिकारी खरं तर यांना निलंबित करण्याची जबाबदारी आहे, कारण हे याला जबाबदार आहे। याला जबाबदारी यासाठी आहे अध्यक्ष महोदय की यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं तिथे कुठेही